हाय हॅलो नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सो पुन्हा एकदा नेक्स्ट डे अँड गुड मॉर्निंग. तर आत्ता ओळखा तुम्ही की किती वाजले असतील. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की आत्ता सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे .7. सो आता आम्ही निघालेलो आहे. आता वोटिंग करण्यासाठी. तर सकाळी सकाळी गर्दी नसते, सो त्याच्यामुळे आम्ही लवकर जातो आहे आणि वोटिंग लवकर जाऊन मी करणार आहे. आणि तुम्हाला मी दाखवते, खूप छान असा सनराईज झालेला आहे. चला दाखवते, किती सुंदर सनराईज आहे. वाव, मस्त वाटतंय. सो गाईज, आम्ही आत्ता आलेलो आहे आता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आता बारीमध्ये लागतो आहे आम्ही. चला आता बारीमध्ये मतदान आमचं झालेलं आहे. वोटिंग आम्ही केलं, खूप छान वाटलं. सकाळी काहीच गर्दी नव्हती, एकदम छानपैकी वोटिंग झालं आमचं. आणि आता आम्ही आलेलो आहे भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी. सो चला दर्शन घेते आणि बोलते तुमच्याशी. आम्ही बारीमध्ये लागली, जस्ट काहीच गर्दी नाही आहे सकाळी मंदिरामध्ये. सकाळी उठणाऱ्याला सगळ्या गोष्टी भेटतात इझीमध्ये. इझी ॲक्सेस, सगळा खरं इझी ॲक्सेस असतो. तर खूप छान दर्शन झालं आहे माझं. आणि आता मी प्रदक्षिणा मांडणार आहे, जे की इथे पिंपळाचं झाड आहे त्या ठिकाणी. सकाळी आल्यामुळे काहीच गर्दी नाही अजिबात. मुश्किल लोकच फक्त. सो गाईज, आम्ही आता आलेलो आहे आता नाश्ता करण्यासाठी आणि मागवलेला आहे उपमा. तर ॲक्च्युली झालं कसं, मंदिराच्या इथेच एक मस्त हॉटेल आहे. सो आणि थंडी इतकी आहे ना, जबरदस्त खूप थंडी आहे. सो मग काहीतरी चहा पिण्याची इच्छा झाली होती की मला जरा नाश्ता पण करूया. खूप सकाळी उठून बाहेर पडलो, सो त्याच्यामुळे चला आता उपमा मागवलेला आहे. उपमा आम्ही खातो आणि बोलतो तुमच्याशी. साहेबांचा आमच्या आलेला आहे उपमा आणि ते सुद्धा आता सर्व करायला लागले. तर फ्रेंड्स, आता आमचं झालेलं आहे खूप छान असा नाश्ता आणि आता आम्ही निघत आहोत. ॲक्च्युली आता आम्ही जाते ऑफिसला, कारण की आज आहे मतदानचा दिवस. आणि माझं तर मतदान झालेलं आहे, मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सो आता बाकीचे आता माझ्या ऑफिसला येतील, त्यांची आता मला कामं करावी लागतील लवकरच. सो चला आता मी निघते. कुठे गेले हे? हां, गाडी काढताय, ठीक आहे. चला आता मी तुम्हाला डायरेक्टली ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर बोलते. सो फायनली गाईज, मी आता आलेली आहे आत्ता ऑफिसमध्ये. आणि आज मतदानचा दिवस आहे, तर मतदान आम्ही दोघेही करून आलो. सकाळी लवकर गेलो होतो आम्ही, जसं मी मगाशी म्हटलंच. तर जस्ट मी आत्ता आले. सो तुम्हीही मतदान करा. आपला एक मतदान प्रत्येकाचं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या देशाच्या हितासाठी, आपल्या प्रत्येकाच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाचं एक मतदान महत्त्वाचं आहे. सो मी तो हक्क बजावलेला आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की मतदान करा. ॲक्च्युली मी हा व्हिडिओ, तुम्हाला माहिती आहे, मी लेट अपलोड करत असते, पण आज मतदानचा दिवस आहे तर म्हटलं की लवकर अपलोड करूया, जेणेकरून माझ्या एका मतामुळे तुम्हाला पण नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हीसुद्धा नक्कीच करा मतदान. तुम्हाला काय बोलायचं आहे? नक्कीच सर्वांनी मतदान करा. आपल्याला आज हा संविधानाने दिलेला खूप मोठा अधिकार आहे. आपलं मत देऊन आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणून तर पुढचं आपलं भविष्याचे सर्व कामं आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी करेल. सो प्रत्येकाने मतदान हे निश्चित केलं पाहिजे आणि एक जबाबदार आणि सुजाण महाराष्ट्राचे नागरिक बनलं पाहिजे. येस. सो चला आता या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.